पोषण करणारा राजा इतर इहपरलोकी सुखी होतो. खोट्या बोलणाऱ्या माणसाला राजाने दंड करावा. त्याच्या धनाचा 8वा भाग दंड म्हणून वसूल करावा. एखादा धनवान बेपत्ता झाल्यास राजाने त्याचे धन 3 वर्षापर्यंत सांभाळावे. त्याहून अधिक काळ तो परत न आल्यास त्याचे धन राज्यकोषात जमा करावे. यानंतर जर एखादा पुरुष त्यावर हक्क सांगू लागला तर त्याला सिद्ध करावे लागेल. करती व्यक्ती घरातून निघून गेली व वारस बालक असेल तर राजाने धनाचे व बालकाचे रक्षण करावे व बालक सज्ञान झाल्यावर त्यास धन परत द्यावे. बालकाप्रमाणे स्त्रियांचेही रक्षण राजाने करावे. विधवा रोगी यांचेही रक्षण करावे. स्त्रियांचे धन लुबाडू पाहण्यास तसेच चोरी झाल्यास खोटाचे सांगणाऱ्यास जरब दंड करावा. हद्दपार करावे. व्यापाराच्या उत्पन्नावर 20वा भाग कर वासून म्हणून वसूल करावा. त्याहून अधिक दंड घेणाऱ्या अधिकाराचा दंड करावा. राजाने धान्याचा 6वा भाग, पशु धनाचा 5वा भाग, स्वभाग, सुवर्णादी जड वाहीर, गंध, औषधे, रस, फुलं, भाजी, बांबू, चर्म, दगड, भांडी, मध, मांस, तूप यांचा 6वा भाग कर म्हणून घ्यावा. स्त्रिया, विद्वान, संन्यासी याने कर माफी असावी. उलट राजाने त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करावी. शिल्पकारातील कलाकार वेतन न घेता महिन्यातून 1 दिवस राजाचे काम करावे. चलनाच्या प्रकारात 3 जप. कृष्णल 5 कृष्णल बरोबर 1 माश, 16 माश बरोबर सुवर्ण, 24 माश कर्ण, 4 सुवर्ण 1 निष्क, 10 निष्क धरड. हा सोनी, चांदी आणि तांब्याचे बनवीत. तांब्याच्या कलशाला कार्शिक कलशपान म्हणतात. चोरी न होता चोरी झाल्याचे खोटीच सांगणाऱ्या, चोरी केलेल्या वस्तूवर खोटा हक्क सांगणाऱ्या तेवढेच धन राजाने दंड करावा. दुसऱ्याची मालमत्ता विकणारा, वस्तू देण्याची कबूल न करून न देणारा, मजुरी घेऊन काम न करणारा, विनाकारण एखाद्या चोरी नोकरीतून काढून टाकणारा, घराचे दोष लपवून एखाद्या कन्येशी विवाह करणारा, बलप्रयोगाने तलाव, उद्यान, शेती बळकावणारा, श्रेष्ठ वडील माणसे यांचा अपमान करणारा, दुसऱ्या झाडीचे फळे बळाने तोडणारा, रस्ता, शेत, तलाव कष्ट करणारा यांना राजाने सजा करावी. या सर्व निर्णय दंड सांगितले आहेत. तर शारीरिक शिक्षाही सांगितल्या आहेत. त्यात काही वेळा हातात हात व डोळ्यांना डोळा असता असाही न्याय सांगितला आहे. परस्त्री व परपुरुष यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षा सांगितल्या आहेत. मंत्री, न्यायाधीश यांना विपरीत कार्य केल्यास त्यांचे सर्वस्व हरण करावे. काही शिक्षा आज विपरीत वाटतील अशा होत्या. अंगावर योनीचे चित्र गोंधणे, झेंडे गोंधणे, कुत्र्याचे नाव गोंधणे, कपाळावर नरमुंड गोंधवणे अशा शिक्षा असतात. मंदिर, तलाव, सार्वजनिक ठिकाणी प्रतिमा तोडणे, रस्त्यावर मलत्याग घाण करणारा, जिने तोडणारे, वस्तूची अव्याजसवा किंमत लावणारा, खराब भेसळयुक्त वस्तू विकणे, आग लावणारे, विषप्रयोग करणारे, न्यायासनासमोर अपराध सिद्ध होऊन स्वतः निरापराधी आहे असा सांगणारा यासाठी जबरदस्त शिक्षा सांगितल्या आहेत. या अवयव तोडणे, ठार करणे, विद्रूप करणे, हद्दपारी, अग्नीत जाळणे अशा भयंकर शिक्षा आहेत. डाग देणे, शरीरावर हत्यारांचा खुणा करणे अशी शिक्षा सांगितल्या आहेत. राजाने आपल्या दिवसाच्या कार्यात नित्य कर्माच्या बरोबर राजदरबारात उपस्थित राहण्याचे काळ निश्चित ठरवा. तसेच व्यायाम, शास्त्र अभ्यास, मंत्री, गुप्तचर यांच्याशी एकांतात बोलणी करण्याचा वेळ राखून ठेवावा. ठराविक काळी मनोरंजन करावे. गुप्त योजना निकटच्या नातेवाईकांसह सांगू नये. आपल्या शत्रूच्या सैन्याची संख्या, भूभाग यावरून युद्धात सैन्याची रचना केली जाते. त्याला व्यूह म्हणतात. महाभारतात युद्धात अशा अनेक व्यूहपैकी चक्रव्यूह अभिमन्यूच्या पराक्रमाने सर्वपरिचित झाला आहे. आपले सैन्य कमी असल्यास सूचीमुख सुई अथवा चोचीप्रमाणे बनवतात. गरुड व्यूह, मकर व्यूह, चक्रव्यूह, श्वेन ससाणा व्यूह, सर्वतो भद्रमंडल व्यूह, सूची व्यूह असे व्यूहाचे काही प्रकार आहेत. या व्यूहचा सोन्याचा 5 भाग करून त्यातील 2 भाग लढत असतात. उरले 3 रक्षण करतात. थकलेला मागे घेऊन ताज्या दमाचे दुसरे सैनिक पुढे येतात. राजाने प्रत्येक लढाईत भाग न घेता एका कोस मागे राहून सैन्याच्या हालचाली नियंत्रण ठेवणे, सैनिकांना प्रोत्साहन करणे,
शत्रूला आणखीनही सैन्य देत असल्यास